नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण थोडक्यात वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाचे उत्तर बघितले. आज आपण पाहणार आहोत मंत्र्याचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धाला सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ, तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले, आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्यांच्या वृद्धपकाळी दुःखात लोटून त्यांना अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. ते कर्तव्य, संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्म दृष्टीने मीमांसा करण्या इतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात. बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. म्हणून ज्या अर्थी ह्या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनासायास मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावताच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता आणि प्रतिकूलता निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्यासहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात. काट्यांचा अणुकुचीदारपणा कोण उत्पन्न करतो? पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावतच उत्पन्न होते. त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो. तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? तो जगाला गतिमान करतो, तोच त्या गतीला विरोध करतो. काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचीही कारण आत्मा आहे. परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनायास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो. तसेच तो विद्यार्जनाचे, ऋषीचे आणि यज्ञ करून देवांचे ऋण फेडतो. मनुष्य ह्या 3 ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या ऋणातून मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञाच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायास मात्र त्यांच्या पदरी पडतात. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचेच म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्याने या बाबतीत दिली. भगवान बुद्धाचा मनोनिग्रह. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर
त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्याचे उत्तर सुस्पष्ट होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. आज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहाने युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे. हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तीने जे सांगितले ते बरोबर होय हे लक्षात घ्या आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलायचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणेही प्रमाण होऊ शकत नाहीत. कारण कर्तव्य ठरविताना त्यांनी प्रतिज्ञा भंग केला आहे. अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील? म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल, परंतु इंद्रिय सुखभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करेन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढ निश्चयानुसार पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपणाऱ्या, कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी? यानंतर आपण पाहणार आहोत खेडवळ ब्राह्मणांना धर्मदीक्षा. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.